सो हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, सुप्रभात मंडळी. आपण कुठे चाललो हे तुम्हाला लक्षात आलं असेलच, तरी मी सांगते. आपण चाललो आहे वासोटा फोर्टला. तर आम्ही जर्नी चालू केली राजधानी सातारापासून, जे की आमचं घर आहे. आणि आफ्टर मॅरेज हा माझा पहिलाच ट्रेक होता, सो मी खूपच एक्सायटेड होते. तर कास मार्गे जाताना मला जाणीव झाली की आता आम्हाला भूक लागलेली आहे. सो आम्ही नाश्त्यासाठी एका ठिकाणी थांबलो आणि मॅगीने पोट नाही भरलं म्हणून आमची सोबत आणलेले टिफिनसुद्धा आम्ही संपवून टाकले. त्यानंतर कास डॅमवरती बराच शांततेत वेळ घालवून आम्ही पुढे निघालो. मित्रांनो, हा उत्तम मार्ग आहे कासवरून बामणोलीत जाण्याचा. बामणोलीत आपण कॅम्पिंग करणार आहोत. तर आपण कॅम्पिंगच्या स्पॉटवरती पोचलेलो आहोत. यांच्या लोकेशनचं नाव आहे जय भैरवनाथ कॅम्पसाईट्स. त्यानंतर सुंदरसा सनसेट आम्हाला पाहायला मिळाला. तुम्हाला इथलं बुकिंग करायचं असेल तर ऑनलाईन त्यांच्या साईटवरती तुम्ही जाऊन बुकिंग करू शकता. तर फ्रेंड्स, इथल्या ऑर्गनायझरशी बोलणं झाल्यानंतर आम्हाला कळालं की बुकिंग करूनसुद्धा तिथल्या कॅम्प साईटच्या टेंट्सच्या जागा फुल झालेल्या होत्या. तर त्यांनी आमची सोय दुसरीकडे करून दिली, जो की ॲक्च्युली आमच्यासाठी बोनस पॉईंट होता. कारण आमच्या कॅम्प साईटपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला परत बोटीने प्रवास करून जायचं होतं आणि जो लेकच्या मधोमध आम्हाला कॅम्पिंग करण्यासाठी मिळणार होतं. खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि आम्ही पोचतोय आपल्या कॅम्प साईटजवळ. तर फ्रेंड्स, आम्ही उतरलेलो आहे तिथे आणि हे इथे आपलं कॅम्प साईट असणार आहे. तर हे आपले टेंट्स आहेत आणि आम्ही आमचा टेंट चॉईस केला आणि पुन्हा लक्षात आलं की आम्ही गाडी लॉक करायची विसरून गेलो आहे. सो आम्हाला परत एकदा बोटीने जो फर्स्ट वेळेला कॅम्पिंग होतं तिथं जायला लागलं, की ज्याच्यामुळे आम्ही गाडी आमची लॉक करून येऊ शकतो. तर गाडी लॉक करून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो आमच्या कॅम्प साईटकडे आणि थोड्याच वेळात आम्ही कॅम्प साईडला पोहोचलो. तिथे गेल्यावरती पाहिले की बाकी सगळे खेळ खेळत आहेत, पण दमून भागून गेलेलो आम्ही पहिलं पोटाला शांत केलं. नवीन लोकांची थोडीफार ओळख करून कंटाळलेलो आम्ही झोपायला गेलो. गुड मॉर्निंग गाईज. तर दिवसाची सुरुवात आपली झालेली आहे. अजून सूर्य उगवला नाही आहे आणि थोडंसं संध्याकाळच्या थंड हवेमुळे माझा घसा थोडा खराब झालेला आहे. पण मंडळी, इथला व्ह्यू बघून, वातावरण बघून आलेला पूर्ण सीन विसरून गेलो आहे. आणि जर ह्या कॅम्पिंग साईटचे तुम्हाला जर डिटेल्स हवे असतील तर मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल, प्लीज वाचून घ्या. मंडळी, सकाळचे 9 वाजलेत आणि शिवगर्जना देत आपण निघालोय किल्ले वासोट्याला. तर मंडळी, आपण हा जो पाहतोय हा आहे शिवसागर जलाशय, ज्याच्यामधून आपण 1 ते 1.5 तासामध्ये वासोट्यापर्यंत पोहोचणार आहोत. सुंदर वातावरणाचा आणि थंड पाण्याचा आस्वाद घेत घेत आपण पोहोचलोय वासोट्यापर्यंत. थोडं पुढं आल्यानंतर आपण ही कमान पास केली आणि इथून आत आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की इथे तिकीट काढलं जातं आहे फोर्टसाठीचं आणि आपल्या बॅग्स पण चेक केल्या जातात, जेणेकरून आपण प्लास्टिक्स किंवा बाकीचं काही जे निसर्गाला हानिकारक असलेल्या गोष्टी आपण इथे न फेकता स्वच्छता राखावी म्हणून. आणि मंडळी, प्लीज 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 किल्ल्यावर जाताना कुठल्याही महाराजांच्या ऐतिहासिक वास्तूला जाताना प्लीज स्वच्छता राखा, ही आपली जबाबदारी आहे. वासोटा ज्या डोंगरावरती आहे तिथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता.
त्या शिष्याने या डोंगराला आपले गुरु म्हणजेच वसिष्ठ असं नाव त्यांनी दिलं. पुढे वसिष्ठचं वासोटा झाले अशी कल्पनासुद्धा आहे. गणपती बाप्पांचं स्मरण करून आम्ही या जावळीच्या जंगलातून चालायला सुरुवात केली. पुढे गेल्यानंतर वासोट्याचा पहिला टप्पा म्हणजे मारुतीरायाची आणि गणपतीरायांची आम्हाला मूर्ती दिसली. या दोन्ही मूर्त्या एकाच शिळेमध्ये बनवल्या आहेत. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वासोट्याला व्याघ्रगड असंही म्हणलं जायचं. आणि मग मी एकदम लाखात एक असे किती एवढं चढू शकते, नाही तर त्या याच्या बायकांना मग आता 2 वाजता आणि फायनली आम्हाला ढगला दिसला. तर हे जिथून पाण्याचं संपलेला भाग दिसतोय आणि हिरवळ चालू झाली, तिथून हा पूर्ण टप्पा पार पाडत आम्ही इथंपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आता थोडंच वरती राहिलंय. आणि फायनली धापा टाकत आम्ही गडाच्या वरती येऊन पोहोचलोय. सीझन असल्यामुळे खूपच जास्त गर्दी इथे झालेली आहे गडावरती. आणि हेही उघड्या छताचं मारुती मंदिर आहे. वासोट्याचं बोर्ड आपल्याला दिसलेलं आहे, भगवा दिसलेला आहे. थोडंसं पुढं आल्यानंतर आणि सगळे दमल्यामुळे याची टीम आम्ही वर घेऊन आलो होतो. आम्ही सगळे जेवायला बसलो. पूर्ण बारका आहे, कारण की हा जर बऱ्यापैकी अगोदर म्हणजे हे सगळं जमिनीच्या खाली काय काय गेलं अवशेषातले. खूप मोठा आहे, असा मागपर्यंत आहे, पण सगळं तोडफोड झालेले नंतर किल्ल्यावर, त्यामुळं सगळं हे तुटलेलं आहे. आणि खाली बघितलं तर रत्नागिरी पट्ट्या आता दिसणार नाही, पूर्ण दुःख पसरलंय. सगळं धान्य इथे ठेवायचे ते. आणि पलीकडचं दिसते ते आपलं शंकराचं मंदिर आहे. इकडून बी उतरायला आहे, इथे अत्यंत जुनी महादेवाची पिंड स्थापित केलेली आहे आणि आता आम्ही इथलं दर्शन घेतलं. हा जो भाग आपण बघतोय ह्याला नागेश्वर सुळका म्हणतात. आणि सुळक्याच्या आजूबाजूला छोटी मोठी गावं पण आहेत. खाली थोडस असं भगव्या कलर मध्ये दिसते का झेंडा, ते आतमध्ये एक गुहा आहे, तर ते आतमध्ये नागेश्वर मंदिर आहे. हे पहिल्यापासून स्वतःहून तयार झालेलं मंदिर आहे, ते असं कोणी बांधलं नाही मंदिर. आतमध्ये शंकराची पिंड आहे, त्या शंकराच्या पिंडीवर 12 महिने पाणी पडत असतं. एक आता महाशिवरात्रीला तिथं मोठी यात्रा भरते, खूप माणसं येतात तिथे. आणि जी इथून जी वाट दिसते ना अशी, ही कुठली ती बघा, इथून अशी वाट दिसते ना, ह्या साईडून त्या साईडून बाजू सुळा गेले तो, ती खालून. तर म्हणजे हे जे 2 टोकं दिसत आहेत यातला मागच्या बाजूचा आहे तो नागेश्वर सुळका आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ह्याचा उल्लेख वसिष्ठ म्हणून केला गडाचा. अगोदर एक वसिष्ठ म्हणून एक ऋषी होते, त्यांचे शिष्य होते अगस्त्य ऋषी. या डोंगरावर येऊन निवास केला, त्यांनी आश्रम केला, त्यामुळे त्यांनी आपलं गुरुचं नाव म्हणजे वसिष्ठ या किल्ल्याला दिलं. त्यानंतर असल्यामुळे त्यांना काही म्हणजे सहजासहजी तो भेटत नव्हता किल्ला. त्यामुळे नंतर सरोजी म्हणून एक सरदार होता, त्याने हा किल्ला 6 जून 1660 मध्ये हा किल्ला जिंकला. त्यानंतर आपली जेव्हा हे झालं अफजल खानाच्या वधानंतर, सरोजी या सरदाराने जेव्हा अफजल खानाच्या वधानंतर सैनिकांना की अफजल खानाच्या गलबताचा पत्ता सांग, पण त्यांनी काही सांगितलं नव्हतं. तेव्हा तिथला एक इंग्रज होता ग्रेफर्ड म्हणून, त्याला ह्या किल्ल्यावर आणलेले आणि इथे कैद करण्यात आलेले. तर त्यानंतर या किल्ल्याचा कैद करण्यासाठी वापर करू लागले. ते तुम्ही जो बघताय ना तो तिथला तो खोल, इथून कडे लोट करायचे. पलीकडे बघताय ना तिकडे जेल आहे, तिकडे म्हणजे इथल्यापेक्षा जास्त अवशेष तिथे आहेत, तोफा असं काही काही आहेत अवशेष तिथे. पण इकडची जी मधली वाट होती ती इंग्रजांनी पाडून टाकली. हा विशाल असा दिसणारा यू आकाराचा जो कडा आहे याला बाबू कडा म्हणतात. कड्यावरून खाली उतरताना हा चुन्याचा घाणा आपल्याला पाहायला मिळतो. गडाच्या वरचा भाग बघितल्यानंतर परतीच्या प्रवासाची आमची सुरुवात झाली.
परत येताना मंडळी आपल्या माती बॅग्स नाही. पुन्हा एकदा चेक केल्या जातात, जेणेकरून आपण प्लास्टिक्स वगैरे काही वर टाकलेलं असू नये म्हणून. तर मेक शुअर करा की तुम्ही कचरा वरतीच नाही ठेवणार. तर मंडळी असा हा सुंदर 2 दिवसाचा वासोटा ट्रेक ह्या सनसेटनीच पूर्ण होणार होता. आणि पुन्हा आम्ही 1.5 तासाचा प्रवास करून आमच्या पहिल्या कॅम्प साईटला पोहोचलो. तिथून सामान वगैरे घेऊन जिथे गाडी आम्ही पार्क केली होती तिथे आम्हाला त्यांनी सुखरूप सोडलं. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला वासोट्याचा ट्रेक मला कमेंट करून नक्की कळवा. आणखीन काही क्वेरीज असतील तरी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच नवीन ट्रॅव्हल एक्सपिरियन्सेससाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.